नमस्कार मित्रांनो, आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा आपल्या शेतात सौर ऊर्जेवर चालणारी बोरवेल तर कशा प्रकारे किती पाणी ओढते तर ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर चला पाहूया। ही मका जी केलेली आहे सौर ऊर्जेवर केलेली आहे पूर्ण मका। हे अशा प्रकारे सौर ऊर्जेचा पॅनल बसवलेला आहे, पाहू शकता। ही 3 आणि 3 6 प्लेट आहेत आणि बोरवेल तुम्हाला दाखवतो मी। हो, JK कंपनीचे, JK कंपनी। आपल्या डोक्या एवढे हाईट एवढे इथवरच त्याने खाली बसू ठेवलेलं आहे। JK कंपनीचे सोलर पंप आहे। आपली बोरची मोटर पाहू शकता तुम्ही, बोरची मोटर। आपण बोरसाठी 3ची मोटर ऑनलाईन केली होती आपण, पाहू शकता तुम्ही। इथं बोरवेल आहे इथे, आणि इथून इथपर्यंत बोरवेल पासून काही जास्त लांब नाही, जवळच आहे। तर सकाळी 7 वाजल्या, ऊन थोडं पडायला चालू झालं का पाणी चालू झालं त्याचं। हां, आता हा ऊस आहे, हा ऊस केला आपण 5 फुटी सरीमध्ये। आता ह्याला पाणी चालू आहे सध्या। तर आता सकाळचे 10 वाजले आहेत, तर मी तुम्हाला दाखवतो किती पाणी वरती ते थोड्या वेळ तुम्हाला लावता येईल। पाहू शकता पाणी आलेलं आहे, हवा पाहू शकता, माझ्या पाठीमागे पाणी आलेलं आहे, पाणी चालू आहे। तर मित्रांनो, पाहू शकता बोरचे पाणी, 3 इंची मोटर बसवलेली आहे, 2.5 इंच पाणी फुल मारते। पाहू शकता की ह्याला लाईटची गरज नाही, काय नाही, सौर ऊर्जेवरती उन्हावरती चालत आहे। बोरपासून जवळजवळ कमीत कमी एक 500 फुटापर्यंत पाणी येत आहे, 500 फुटापर्यंत पाणी येत आहे। हेडला पण पाणी भरपूर मारते, जसजसं ऊन वाढेल तसतसं पाणी जास्त वाढतं। आता सध्या सकाळचे 10 वाजले असल्यामुळे थोडं पाणी कमी मारत आहे, पण जसजसं 12च्या पुढे जाईल तसतसं पाणी फुल मारतं। पाहू शकता अशा प्रकारे पाणी मारते। 2.5 इंच पाणी पहिल्यांदा आपल्या बोरला अगोदर होतंच, आपण 5-8चा पंप होता पहिला आपला। तर आपण सौर ऊर्जेसाठी कंटिन्यू चालण्यासाठी 3चा पंप टाकला आहे आपण, 3ची मोटर आहे। तर अशा प्रकारे लांबणी खाली भिजत आहे। आता सरी भिजलेली आहे, आता थोड्या वेळाने आपण फोडणार दार, दुसऱ्या सरीला पाणी लावणार आहे आपण आता। पाहू शकता अशा प्रकारे 5 फुटी सरीमध्ये आपण हे खोडा ऊस आहे, आणि दोन्ही बाजूने बगला फोडून घेतलेले आहेत, आणि दोन्ही बाजूने बगला फोडलेल्या त्या बगलाच्या चाकरीतीनं पाणी जात आहे। मध्ये 5 टाकले आपण साईडला, सरीवरचं 5 वडून मध्ये घेतलेलं आहे। अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 5 सरीवरचं 5 आतमध्ये वडलेला व्हिडिओ टाकला होता आपण, आणि 5 मध्ये घेतल्यामुळे साईडनं ट्रॅक्टरच्या साहाय्याने बगला फोडता येतात। तर पाहू शकता कशा प्रकारे त्या बगला फोडल्यामुळे पाणी त्या बगल्यातनं गेलेलं आहे, त्यामध्ये आपण खत पण टाकलं आहे।
उसाला फुटवा पण असा भरपूर असा आला आहे, पाहू शकता. तर चला आता ही आपण दुसऱ्या साईडला पाणी लावूया. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. पुढील व्हिडिओमध्ये मी सोलर पॅनलची माहिती देणार आहे, तर माझ्या चॅनलला फॉलो करा. तर मित्रांनो, हे आता आम्ही वरती आलो आहे. तर मित्रांनो, मी आता वरती ऊसाच्या शेतीमध्ये आलो आहे. तर ऊसाला पाणी लावण्यासाठी खाली जी आपण सौर ऊर्जेचा बोर बघितला तो खाली घरापासून खाली चालत आहे. आणि वरती जे आहे ते आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विहीर लावली होती मी. तर त्या विहिरीचं पाणी वरती टेबकला लावायसाठी आपण आलेलं आहे. आता सध्या टेबकला पाणी चालू आहे, पाहू शकता. ऊस आपण ह्याच्यामध्ये कांदा केला होता. कांद्याला दर नसल्यामुळे आपण कांदा असं आतमध्ये ठेवला आहे. तर ऊसाच्या ठिकाण कोंब काढून घेतल्यामुळे ऊसाला भरपूर फुटवा फुटला आहे. तर मी तुम्हाला दाखवत आहे. आता आपल्या विहिरीचे पाणी मी लावण्यासाठी आलं आहे. अशा प्रकारे ऊस आहे. 4 फुटी सरीमध्ये ऊस लावला आहे आपण. ड्रिपला पाणी लावलं आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. अखंडच असं बांधाच्या साईडनं असं आपण सबलाईन टाकली आहे. सबलाईनला जोडून असं जवळजवळ 120 फुटापर्यंत नेलं आहे. तर 5च्या मोटरचं पाणी 1 एकर प्लॉटमध्ये आरामशीर चालते. पेप्सी पाईप टाकल्यामुळे पाण्याचं काय टेन्शन नाही, व्यवस्थित पाणी पडते. पाहू शकता तुम्ही पाणी कशा प्रकारे पडत आहे. पाहू शकता कशा प्रकारे पाणी पडते.